शहरात बिबट्याचा वावर वाढल्यानं परिसरातील नागरिकात भीतीचं वातावरण. वन विभागानं केली पुष्टी. गेल्या आठवड्यापासून जालना शहरातील नावा रोड सिंदखेड चौफुली परिसरात रात्रीच्या वेळी बिबट्या वावरत असल्याच्या चर्चा शहरात सुरू आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकात भीतीचं वातावरण पसरलंय. त्यातच याच परिसरात असलेल्या वन विभागाचे कार्यालय असलेल्या कणकेश्वर महादेव मंदिर परिसरातही बिबट्या पाहावयास मिळाल्याचं काही प्रत्यक्षदर्शी नागरिकांचं म्हणणं आहे. त्यातच या परिसरात असलेल्या टेलिकॉम कॉलनी प्रशांतीनगर मध्ये रात्रीच्या वेळी बिबट्या फिरत असल्याचं सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं बिबट्याची दहशत या परिसरात निर्माण झाल्यानं वन विभागाच्या पथकाकडून या परिसराची पाहणी सुरू केली असून वन विभागाचे उद्यानही सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद करण्यात आले असून वन विभागाकडून बिबट्या असण्याची शक्यता वर्तविण्यात जात आहे. या बिबट्यांनी परिसरात 2 हरणं आणि 1 बकरी फस्त केली असल्याची शक्यता वन विभागाकडून वर्तवली जात आहे. घटना घडली, बिबट्याची अफवा आहे. काय एकूण घटनाक्रम काय सांगाल मला? दिनांक 30/7/2024 रोजी जंगलामध्येच एक मृत हरण आढळून आलेलं आहे आम्हाला. आणि ते ज्यावेळेस आम्ही PM वगैरे केलं तर डॉक्टरचं असं मान्य आहे की एक हिंस्र प्राण्यांनी त्या हरणांना मारलेलं आहे. तो शक्यता होती त्या दिवसामध्ये आम्हाला जाणीव होते की त्या बिबटनंच केलेलं असेल. तर त्यावेळेपासून आम्ही त्याच्या मागावर होतो. आणि तुम्ही ते प्रिकॉशन म्हणून वन उद्यान पण बंद केले? बरोबर आहे, प्रिकॉशन म्हणून. कारण ते जो काही भाग आहे वन उद्यानाचा पूर्ण फॉरेस्टचा भाग आहे. तिथं बरेचसे लोक रनिंग आणि वॉकिंगसाठी जातात आणि बिबट असण्याची शक्यता असल्यामुळे ट्रॅकिंग वॉक बंद केलेलं आहे. शहरामध्ये एका कॉलनीमध्ये ते CCTV कॅमेऱ्यात काही झालेलं आहे. हो, ते प्रथम पाहिलं असता त्यांच्या CCTVमध्ये तो बिबटच आहे असं दिसत आहे. त्याविषयी आम्ही तपास करत आहेत. तपास झाल्यानंतर आपल्याला सांगू आम्ही. आज आपण घटनास्थळी भेट दिली, काय पाहणी केली, काय निदर्शनास आलं? सध्या तर आम्ही जिथे पाहिलेलं आहे तिथं बिबटचे पगमार्क वगैरे काही दिसलेलं नाही आहे. आणि ज्या ठिकाणी ज्यांचा व्हिडिओ आहे, ज्या घरापासला व्हिडिओ आहे, त्याच्या आजूबाजूची पाहणी केली आहे. नागरिकांना काय आवाहन करणार आपण? नागरिकांनी एकटं दुकटं फिरू नये, रात्री अपरात्री फिरू नये. आणि तुम्ही ही पाहणी केली तर बिबट्या स्पॉट झाले तरी तुम्हाला काही आढळले का? लक्ष नसेल तर प्राथमिक एका CCTV फुटेजमध्ये दिसतं, त्याच्यावरच तपास चालू आहे. ज्यावेळेस आम्ही कन्फर्म इन्फॉर्मेशन मिळेल त्यावेळेस आपल्याला सांगू आपण. काय नाव सर आपलं आणि पद काय? मी RFO कैलाश नागरोजे. NTV न्यूज मराठी, जालना.